नमस्कार. आज आपण साधा सोपा असा केक बनवणार आहोत. घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ही साधी सोपी रेसिपी आहे. आणि बघा किती सुंदर असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी कट करते त्यावरून तुम्हाला समजलंच असेल. हे पहा, खूप सुंदर बनतो आणि झटपट बनतो. घरात जे आपले साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये बनतो, त्यामुळे बनवायला अतिशय सोपा आहे. आणि मुख्य म्हणजे संपूर्णपणे व्हेज आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण केक बनवायला. सर्वात प्रथम आपण मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. इथे मी वाटीचं प्रमाण दाखवते म्हणजे सर्वांना सोपं जातं. हे पहा, अशी वाटी घेतलेली आहे मी. 2 वाटी इतका मी रवा घेणार आहे. सर्वात प्रथम रवा जाडा बारीक कोणताही घेऊ शकता. त्यामुळे हे पहा, 2 वाटी रवा घेतला आहे पहिल्यांदा. त्याचबरोबर आपण 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त साखर वापरू नका. हे आपण पहिल्यांदा मिक्सरला वाटून घेऊया. साखर आणि रवा पहिल्यांदा मिक्सरला वाटून घेतला की कसं नंतरचं आपण जे तेल वगैरे टाकणार आहोत ना त्याच्यामध्ये, ते व्यवस्थित मिक्स होतं. आता याच वाटीने आपण बाकीचं साहित्य घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. हे पहा, हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. आणि पाऊण वाटी इतकं दही घेतलेलं आहे. घरगुती दहीच वापरायचं, एकदम आंबट दही वापरायचं नाही. आणि पाव वाटी इतकी दूध पावडर घेतलेली आहे. हे पहा, अशी पॅकेटमध्ये मिळते ना, तीच वापरली आहे मी. दूध पावडरमुळे कसं फ्लेवर छान येतो केकला जरा. आता त्याच वाटीने 1 वाटी इतकं मी तेल घेतलं आहे. जे आपण घरात वापरतो ना फोडणीसाठी, तेच तेल आहे हे. रिफाइंडेड ऑइल वापरायचं म्हणजे लहान मुलांनी खाल्लं तरी कसं टेन्शन नाही. आता आपण चमच्याच्या साहाय्याने पहिल्यांदा मिक्स करून घेऊया संपूर्ण साहित्य. आणि नंतर मग आपण हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटण्यापूर्वी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. असं इतपत आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते मी. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. व्यवस्थित संपूर्ण काढून घेतलेलं आहे. छान पेटून घ्यायचं असं चमच्याच्या साहाय्याने. हे पहा, असं हलकं फुलकं झालं पाहिजे आपलं हे मिश्रण. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे आपण हे 20 मिनटं साईडला ठेवून घ्यायचं. म्हणजे कसं रवा छान फुलून येतो. 20 मिनटानंतर 20 मिनटंच ठेवायचं. थोडं जास्त ठेवलं तरी चालेल, परंतु 20 मिनटं पुरेशी होतात. हे पहा, रवा छान फुललेला आहे आणि मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय. यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेऊया. परंतु पहिल्यांदा असं हलवून बघायचं कितपत आपल्याला दुधाची गरज आहे. इथे मी 3 चमचे इतकं दूध घेतलं आहे. हे पहा, पोह्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 3 चमचे इतकं दूध घेतलं आहे. आता हे पुन्हा असं चमच्याने छान फेटून घेऊया. असं हलकं फुलकं झालं पाहिजे मिश्रण, म्हणजे कसं केक आपला छान फुलून येतो. आता हे मिश्रण जरा बाजूला ठेवूया आणि आपण ज्या टीनमध्ये किंवा इथे मी कुकरचा डबा घेतला आहे, त्यामध्ये असा बटर पेपर किंवा बेकिंग पेपर मी लावून घेतलेला आहे. तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता. असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हाताने किंवा ब्रशने असं ग्रीस करून घ्यायचं संपूर्ण. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण लावून घेऊया, म्हणजे कसं केक आपला चिकटणार नाही. व्यवस्थित तेल सर्व साईडला लावून घेऊया. आता ही प्रोसेस करण्यापूर्वी आपल्याला एका साईडला ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत, ते भांडं गरम करायला ठेवायचं आहे. कढईमध्ये किंवा टोपामध्ये किंवा तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून घेऊ शकता. त्याप्रमाणे पहिल्यांदा गरम करायला ठेवायचं आहे भांडं. इथे मी टोपामध्ये करणार आहे, त्यामुळे मी टोप ठेवला आहे गरम करायला. आता ही संपूर्ण प्रोसेस ही तयारी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे. हे रेग्युलर फ्लेवरचं इनोचं पॅकेट आहे. एक संपूर्ण पॅकेट मी घेतलेलं आहे. हे असं घालून घेऊया आणि छान फेटून घ्यायचं आहे मिश्रण. हे पहा, जितकं जास्त तुम्ही फेटून हलकं फुलकं करणार मिश्रण, तेवढा केक छान फुलून येतो. हे पहा, अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं. व्यवस्थित असं हलकं फुलकं झालं पाहिजे.
आता व्यवस्थित हे पहा फेटून झाले. आता मी कुकरच्या डब्यामध्ये संपूर्ण मिश्रण असं काढून घेते. व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटापट करून घ्यायचं आहे. आणि गरम भांड्यामध्ये आपला टीन किंवा आपण जो कुकरचा डबा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे कसं झटपट प्रक्रिया सुरू होते आणि केक छान फुलून येतो. हे पहा व्यवस्थित टॅप करून घेऊया. आणि आता मी टोप ठेवला होता गरम करायला. आता टीन आपण या टोपामध्ये ठेवून देऊया. हे पहा टोप व्यवस्थित गरम झाला. खाली थोडं मीठ घातलेलं आहे म्हणजे कसं भांडं आपलं काळं होत नाही. हे पहा असं व्यवस्थित घालून घ्यायचं आतमध्ये आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आणि संपूर्ण 40 मिनटं लागतात हा केक आपला तयार होण्यासाठी. एकदम लो गॅस ठेवायचा आणि 40 मिनटं आपण वाफवून घ्यायचा आहे केक. हे पहा 40 मिनटानंतर किती सुंदर केक तयार झालेला आहे. आता काढून घेऊया टीन आपण बाहेर, कुकरचा डबा बाहेर काढून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर आपण हा केक काढून घेणार आहोत. गरम असताना काढायला जायचं नाही, मग तो व्यवस्थित निघत नाही. एक 10-15 मिनटानंतर रूम टेम्परेचरवरती हे पहा थंड झालेला आहे केक. किती सुंदर तयार झालेला आहे. केक थंड झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने आता आपण कडा त्याच्या मोकळ्या करून घेऊया. हे पहा कडा आपोआप मोकळ्या होतात खरं तर थंड झाल्यानंतर, परंतु आपण थोडं बघूया सुरीच्या साहाय्याने. असं साईडने कडा मोकळ्या करून घ्यायच्या. सुरी फिरवून घ्यायची म्हणजे कसं आपल्याला पण अंदाज येतो ना केक मोकळा झालेला आहे काढण्यासाठी. आता ताटली घेतली एक, त्याच्यावरती असं उलटा करून घेऊया डब्बा कुकरचा. हे पहा अशा प्रकारे. आता बघूया जो आपण बटर पेपर किंवा बेकिंग पेपर लावलेला आहे तो काढून घेऊया. आणि मग केक आपला तयार आहे. मी दाखवते तुम्हाला किती स्पॉन्जी बनलेला आहे केक. हे पहा व्यवस्थित असा बटर पेपर काढून घ्यायचा. सुंदर कलर आलेला आहे.